मित्रांनो जय शिवराय। आज आपण बदलापूर पश्चिममध्ये आलो होतो बेलोली साईडला। हे बघू शकतात गदेगळ आहे। हे नैसर्गिक उद्यानामध्ये आपण गदेगळचा हा स्मारक आहे। इथे हे गदेगळचं स्मारक आपण जसं विरगळ आहे तसं किंवा सतीशिळा आहे त्या पद्धतीने एक गदेगळ आहे। मग याचं उद्दिष्ट असं आहे की शौर्य पकड त्याच्यावर घे मी वाचतो असं फिरत राहा। गदेगळाविषयी आपल्याला थोडक्यात माहिती सांगतो। जसं विरगळ असेल सतीशिळा असेल त्या पद्धतीने एक गदेगळ आहे। बघू शकता तुम्ही गदेगळ हे बघा। हे गदेगळ याचं गदेगळ म्हणजे काय? गदेगळ एक प्रकारचा शिलालेख असतं। मात्र प्रत्येक गदेगळावर शिलालेख कोरायला असतोच असं नाही। महाराष्ट्रात शिलाराजाने गदेगळ करण्याची प्रथा सुरू केलेली आहे। 10व्या किंवा 11व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत गदेगळ करण्याची प्रथा सुरू होती। राज्यात सापडलेल्या बहुतांश गदेगळ हे मराठीत कोरलेले आहेत। तर काही आरबी भाषेतही कोरण्यात आलेले आहेत। गदेगळ हे 3 टप्प्यात विभागलेला असतो। पहिल्या टप्प्यात चंद्र सूर्य आणि कलश यांच्या प्रतिमा कोरलेला असतात। दुसऱ्या आणि मधल्या टप्प्यामध्ये चंद्र सूर्य म्हणजे पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या आणि मधल्या टप्प्यामध्ये लेख लिहिलेला असतो। तर आणि अंतिम आणि तिसऱ्या टप्प्यात गाढव आणि श्रीचा संभोग दाखवण्यात आला असतो। गाढव आणि श्रीचा संभोग शिक्षा होती दाखवण्यात आला असतो। या सगळ्याचा अर्थ हा काहीशी गंभीर आहे। म्हणजेच राजाकडून उभारण्यात आलेल्या या गदेगळावर लिहिलेला मजकूर किंवा राजाज्ञा किंवा आदेश हा सगळ्या जनतेला मान्य असा संदेश यावर असतो। म्हणजे काय जर कोणी हा आदेश मानला नाही तर यावर गंभीर कारवाई केली जाईल असा संदेश यावर असतो। हा संदेश देण्यासाठी गाढव आणि श्रीचं संभोग असे शिल्प यावर कोरण्यात आलेले असते। म्हणजे जो कोणी आदेश मानणार नाही त्याच्या घरातील पहिल्यावर हा प्रसंग केला जाईल असा धमकीवाचा इशारा असतो। याला सापवानी शिल्प असे म्हणतात। तर ही राजाज्ञा किंवा गदेगळावर कोरलेले आदेश हे चंद्र सूर्य असेपर्यंत कायम राहतील म्हणून गदेगळावर चंद्र आणि सूर्याची प्रतिमा प्रथम कोरलेली असते। काही गदेगळावर लिखाण केलेलं नसते मात्र गाढव आणि श्रीचे शिल्प मात्र कोरलेले असते। गदेगळ सापडणे दुर्मिळ बाब आहे। महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यामध्ये गदेगळ आढळतात। या राज्याचा विचार करता आजवर केवळ 150च्या आसपास गदेगळ सापडले आहेत। यातले 70% गदेगळ शिलाहार राजाच्या राजवटीत निगडीत आहे। तर म्हणजे शिलाहार राजा आपला कल्याण ठाणे वगैरे या परिसरात राज्य करतो। तर अन्य 30% गदेगळ कदम घराणे, यादव घराणे, बहामनी घराणे साम्राज्यांशी निगडीत आहेत। या राजवटीत त्या काळातील महत्त्वाची माहिती या गदेगळावर कोरलेली आहे। त्यामुळे मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रकाश टाकण्याचे काम गदेगळामुळे शक्य झालेलं आहे। म्हणून एखाद्या गावात, उपनगरात, शहरात गदेगळ सापडणे म्हणजे तिथल्या मध्ययुगीन इतिहास उलगडा होण्यासारखी बाब आहे। गदेगळावरील अंधश्रद्धा गाढव आणि श्रीचा संभोग शिल्पामुळे गदेगळाबाबत अंधश्रद्धा निर्माण झालेल्या आहेत। अंधश्रद्धेमुळे गदेगळांना जागेवाला बाबा, ग्रामदेवता, पार्वती देवाचा दगड म्हणून मानून त्याची पूजा केली जाते। मात्र गदेगळाची पूजा करण्यासाठी ते देव नसून ते राजाने एखाद्याला दिलेले दानपत्र आहे। त्यांच्या अध्यात्माशी काही संबंध नाही। मात्र गैरसमजामुळे त्यांना शेंदूर फासणे किंवा ते फोडून टाकणे असे प्रकार घडतात। ज्यामुळे आपण आपल्या इतिहासाचा अमूल्य ठेवा पुसून टाकत आहोत। ह्याविषयी अशा पद्धतीने हा गदेगळ आहे। मलंग अमरनाथ इथेही हा गदेगळ सापडलेला आहे। मलंग अमरनाथला गदेगळ त्या प्रकारचा आहे। परत हे शिलाराजाने अनंतदेव यांनी आपल्या अधिकारी गणपत नाईक यांना दिलेली गदेगळ आहेत। परत वर पिंपळवडी वंडी इथल्या गदेगळ आहेत। वर मुंबईत आढळले गदेगळ आणि त्यावरील शिलालेख की ते पोस्टर मुंबईत आढळले गदेगळ आणि त्यावरील शिलालेख ते मुंबईमध्ये सापडलेला। अशा पद्धतीने असे हा गदेगळ आहे। आणि आपला हा बदलापूर पश्चिममध्ये बेलोली साईडला हा गदेगळ आपण पाहू शकतो। महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठीतील गदेगळाचा इतिहास राजा केशी देवरायाच्या आक्षी इथला शिलालेख इसवी सन 1012 मध्ये आपल्याला आढळतो। आक्षीचा शिलालेख हा 934 म्हणजेच इसवी सन 1012 मधील मराठीतील पहिला शिलालेख आहे। हा शिलालेख रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ अलिबाग चोल रस्त्यावरील आक्षी या गावात आढळलेला आहे। आक्षीचा शिलालेख मराठीतील आद्य शिलालेख असून त्यावर शके 934 म्हणजेच इसवी सन 1012 असा स्पष्ट उल्लेख आहे। शिलहारवंशीय राजा पहिला केशी देवराय यांचा प्रधान भैजू सेनुई याच्या काळात म्हणजे शिलाहार काळात कोरलेला हा शिलालेख आहे। त्याने देवीच्या बोडणासाठी 9 पोली धान्य दिल्याचा यात उल्लेख आहे। हा शिलालेख संस्कृत मराठी मिश्र देवनागरी लिपीत असून 9 ओळीचा आहे। त्या 9 ओळीचा सूर्य चंद्र वर चंद्र कोरले आहेत, खाली शापवानीची चित्र कोरले आहेत। म्हणजे शिलालेखाचा अर्थ ज्या जगी सुखी नांदो पश्चिम समुद्राधिपती श्री कोकर चक्रवर्ती श्री केशी देवराय यांचा महाप्रधान भैज सेनुई याने शके संवत 934 प्रभात संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी भैजने देवीच्या बोंडणासाठी 9 कोळी धान्य नेमून दिली जगी सुखी। अशा म्हणजे त्या पद्धतीने त्या ज्या गदेगळेवर असं ते
शिल्प असेल, वर सूर्यचंद्र असतील आणि मध्ये अशा माहिती आता इथे काय आपल्याला दिसत नाही अशी ती माहिती दिलेली होती. आणि आता ह्या आपल्या निसर्ग उद्यानामध्ये बदलापूरमध्ये आपण हा गदेगळ इथे आपल्याला भेटलेला आहे, दिसलेला आहे. आणि याला कोणी शेंदूर वगैरे असं हे करू नका. शेंदूर इथे ती माहिती पण दिलेली आहे की कोणी शेंदूर वगैरे पूजा अर्चना करू नका. तर आपण आज बदलापूरमध्ये हा गदेगळ बघितला आणि तुम्ही नक्की भेट द्या. बदलापूर बेलवली म्हणजे निसर्ग उद्यान आहे, तर निसर्ग उद्यानामध्ये हा गदेगळ सापडलेला आहे. आणि याचा कुठं कसा सापडला, या गदेगळाचे मूळ स्थान बदलापूर पूर्वेकडे शिरगाव येथील होतं. हे बदलापूर शिरगावमध्ये सापडला. शिरगावातील ग्रामदेवीच्या मंदिर बाहेर हा गदेगळ उभारण्यात आला असावा. मात्र काही कारण किंवा गदेगळावरच्या अंधश्रद्धेने हा गदेगळ शिरगाव नदीच्या एका शेतात फेकून दिलेला सुद्धा आढळला. 2016 या शेतात इमारतीचे बांधकाम सुरू झाले. हा गदेगळ सुरक्षित राहावा म्हणून निसर्ग उद्यान गणेश चौक येथे आणण्यात आलेला आहे. यासाठी राजुरीत येत असल्याच्या ऐतिहासिक दस्तावेजावरून आपल्याला माहिती आहे. आणि या मंदिरावर सिद्ध होते. या शिवमंदिरावर देखील एक गदेगळ कोरण्यात आलेला आहे. तसेच असाच एक गदेगळ अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगड, आपण हा बघू शकता श्री मलंगडचा गदेगळ दाखवू शौर्य पाटील मलंगड याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाडीत उभारलेला आहे आढळतो. त्यामुळे शिरगाव मधल्या या गदेगळाची निर्मिती देखील शिलाराजाकडून झालेली असण्याची शक्यता आहे. या गदेगळाच्या मधल्या मोकळ्या जागेत अस्पष्ट झालेला आहे, मात्र तिथे काही लिहिण्यात आले नसते. त्यामुळे या गदेगळाचा ठोस कालावधी आणि तो उभारण्यामागचे कारण सध्या अनुत्तरित आहे. गदेगळ निर्माण करण्याची प्रथा 10 किंवा 11 शतकात सुरू आहे आणि 11व्या शतकात तरी प्रथा थांबते. त्यामुळे या कालावधीत शिलाराजाकडून हा गदेगळ बदलापूर पूर्वी शिरगाव येथेच उभारण्याची आली शक्यता आहेत. आणि अशा पद्धतीने आपले इथे नगरसेवक आहे शेखर पाटील, त्यांनी हा गदेगळ स्मारक इथे उभारला आहे. त्यांचं खूप खूप म्हणजे धन्यवाद, आभार. कारण की त्यांनी आपल्याला ऐतिहासिक वारसाचं आपल्याला माहिती करून दिली. गदेगळ एक शिक्षा त्यावेळेस दिले जात होते. तर चला मित्रांनो, आपण आता पुढे ट्रेकला जाणार आहोत. आपल्याला पुढे ट्रेक करायचा आहे. खूप ऊन आपल्याला उशीर पण झाला आहे. तर मित्रांनो, थोडक्यात तुम्हाला आपण इथं गदेगळ दाखवला आहे. हा रस्ता आहे, इथून तुम्ही येऊ शकता बदलापूरमध्ये. हा रस्ता आहे मित्रांनो. आणि चला तर आपण बघू शकता. चला बाय.